वटपौर्णिमा सण सौभाग्याचा, सण सावित्रीचा, महिलांसाठी विशेष महत्त्व असलेलं व्रत म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी वटवृक्षाची पूजा करणं ही परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे. सावित्रीच्या निष्ठेचं प्रतीक आणि 7 जन्माचं समर्पण दर्शवणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. यानिमित्त शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी या 7 गावात आजच्या दिवशी सौभाग्यवती महिला वटवृक्षाचे मनोभावे पूजन करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात. सौभाग्यवती महिलांनी वटपौर्णिमा पूजा म्हणजे जन्मोजन्मी असंच सौभाग्य मिळावं अशी प्रार्थना करण्याचा सण. याला आध्यात्मिक, वैज्ञानिक, शास्त्रीय महत्त्व आहे. वटवृक्षामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. मात्र काहींच्या मते वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी करण्यात येणारी पूजा असा समज आहे. प्रत्यक्षात मात्र सौभाग्य म्हणजे पती, धनधान्य, ऐश्वर, आरोग्य, पुत्रपौत्र असा अर्थ आहे. अशी सौभाग्य प्राप्ती व्हावी यासाठी आज वटपौर्णिमेनिमित्त गल्लीतील, कॉलनीतील, सोसायटीतील महिला एकत्रित येऊन वटवृक्षाचं पूजन केलं. काही ठिकाणी वटवृक्ष नसल्यामुळे वडाच्या रोपाचं पूजन करण्यात आलं, तर काही ठिकाणी वटवृक्ष आहे तिथं सौभाग्यवती महिलांची मोठी गर्दी होती. पूजनासाठी महिलांनी साज शृंगार करून विविध सौभाग्य अलंकार परिधान केले होते. वटवृक्षाचं विधिवत पूजन करून वृक्षाला 5 फेऱ्या मारीत अखंड सौभाग्य प्राप्तीची प्रार्थना करीत झाडाला दोरा गुंडाळला. यानंतर सर्व महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून विविध फळं देऊन ओटी भरले. तसेच वयोमानानुसार एकमेकींना अखंड सौभाग्यवती व सौभाग्यप्राप्ती भव अशा शुभेच्छा व आशीर्वाद दिला. वटपौर्णिमेनिमित्त सर्व सौभाग्यवती महिला उपवास करतात. आधुनिक काळात या परंपरेला एक नवं रूप लाभतं आहे. संपूर्णपणे धार्मिक पारंपरिक पद्धती जपत विविध ठिकाणी वटपौर्णिमा सण पर्यावरण स्नेही व सामाजिक भान जपत साजरा करण्याची नवी दिशा रोवत आहे. आता फक्त वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालण्यापुरता हा सण मर्यादित राहिलेला नाही आहे. अनेक महिला मंडळ, सामाजिक संस्था एकत्रित येऊन वृक्षारोपण, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं, पर्यावरण जनजागृती मोहीम राबवत आहेत. तसेच नवीन वडाची झाडं लावून या परंपरेला काळानुरूप अर्थ दिला जातो आहे. वटपौर्णिमा ही केवळ धार्मिक परंपरा न राहता सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकतेचा एक सण ठरत आहे. या बदलत्या रूपामुळे आपली संस्कृती अधिक सजीव व प्रगल्भ होते आहे. वटपौर्णिमेनिमित्त प्रातःकालापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत वटवृक्षाजवळ पूजन करण्यासाठी नटून थटून सौभाग्यवतींची गर्दी होती. तसेच साज शृंगारातील छबी मोबाईलवरून टिपण्यासाठी मैत्रिणी एकमेकींना मदत करत होत्या. मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद.